जर तुम्हाला एखादा एरिया, एखादा भूखंड ऑनलाईन मोजायचा असेल तर तो कसा मोजता येईल ते या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. सर्वात अगोदर तुम्हाला गुगल पेज ओपन करायचं आहे. हे गुगल पेज ओपन केल्याच्या नंतर तुम्ही इथे तुमच्या युजर आय डीनं आणि पासवर्डनं लॉग इन करायचं आहे. हे पहा, इथे तुमचं साइन आउट केलं तर तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमच्या अकाउंटने इथे लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्याच्या नंतर तुमचा असा प्रोफाईल तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर तुम्हाला गुगल अर्थ ही की सर्च करायची आहे. गुगल अर्थ की सर्च केल्याच्या नंतर जी फर्स्ट लिंक येईल गुगल अर्थची earth.google.com हिच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर गुगलचा जो API आहे तो लोड व्हायला सुरुवात होईल. गुगलचा API लोड होण्यासाठी काही सेकंदांचा वेळ घेतो, तोपर्यंत वाट पाहायची. हा गुगलचा API तुमच्या स्क्रीनवरती हेवी इमेजरी लोड करून घेऊन येत असल्यामुळे त्याला थोडासा लोड होण्यासाठी वेळ लागतो, तोपर्यंत पेशन्स ठेवा. गुगल API लोड झाल्याच्या नंतर तुमच्या अकाउंटच्या गुगल अर्थचं जे प्रोजेक्ट एन्व्हायरमेंट आहे तिथे तुम्हाला तो घेऊन जाईल आणि अशा पद्धतीनं तुमचं जे गुगल अर्थचं प्रोजेक्ट एन्व्हायरमेंट आहे ते तुम्हाला दिसेल. इथे कोपऱ्यामध्ये तुम्ही पाहिलं तर न्यू ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये न्यू प्रोजेक्ट हा जो ऑप्शन आहे तो क्लिक करून सिलेक्ट करा. न्यू प्रोजेक्ट ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमचा नवीन प्रोजेक्ट एन्व्हायरमेंट तयार होईल आणि गुगल अर्थची जी APIची जी बेसिक इमेज आहे ती तुमच्या प्रोजेक्ट एन्व्हायरमेंटमध्ये लोड झालेली तुम्हाला दिसेल. हा जो सर्च गुगल अर्थ जो अप्पर लेफ्ट कॉर्नरला सर्च विंडो आहे त्या सर्च एरियामध्ये तुमचा ॲड्रेस सर्च करून टाका. मी ऑलरेडी तो ॲड्रेस इथे सर्च केला होता आधी, त्यामुळे तो इथे पॉप डाऊनमध्ये दिसतो आहे. तर तो ॲड्रेस मी सिलेक्ट करतो आहे. ॲड्रेस सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही जो ॲड्रेस सिलेक्ट केलेला आहे त्या ॲड्रेसचा लोकेशन पॉईंटर तुम्हाला इथे तुमच्या प्रोजेक्ट एन्व्हायरमेंटवरती आलेला दिसेल. हे पहा, इथे तो दिसतोय. त्यानंतर लोअर राईट कॉर्नरला प्लस आणि मायनस, झूम इन आणि झूम आउटची दोन बटन्स आहेत. हे प्लस जे आहे त्यानं झूम इन करा. झूम इन केल्यानंतर तुमचा जो सरफेस आहे तो तुम्हाला थोडासा लार्जर दिसेल. या गुगल प्रोजेक्टच्या अप्पर साईडला तुम्ही जर पाहिलं तर इथे वेगवेगळे टूल्स दिलेले आहेत. यामध्ये मेजर डिस्टन्स अँड एरिया हे जे टूल आहे या टूलनं आपण एरिया मोजणार आहोत. त्याच्यावरती क्लिक करून ते टूल सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्याच्या नंतर ते ब्लू कलरचं होईल. जसा त्याचा ब्लू कलर होईल आणि तुम्ही तुमचा माऊस पॉईंटर तुमच्या प्रोजेक्ट एन्व्हायरमेंटमध्ये घेऊन याल तसा तुमचा जो माऊस पॉईंटर आहे त्याला ॲड फर्स्ट पॉईंट अशी एक लेबल इथे दिसेल. त्या माऊस पॉईंटरच्या सहाय्यानं तुमचा फर्स्ट पॉईंट तुम्ही सिलेक्ट करा, जो मी इथे केलेला आहे. एक तुम्हाला फक्त लेफ्ट क्लिक करायचे आहे, तुमचा पॉईंटर सिलेक्ट होतो. सिलेक्ट झाल्याच्या नंतर नेक्स्ट जो कॉर्नर आहे तिथे तुमचा माऊसचा पॉईंटर घेऊन जाऊन आणखी एकदा क्लिक करा, म्हणजे दुसरा पॉईंटर सिलेक्ट होईल. आणि असंच पुढे तुमच्या एरियाच्या आकाराप्रमाणे प्रत्येक टोकाला जाऊन एरियाच्या तिथे तुम्हाला एक पॉईंटर सिलेक्ट करायचा आहे. मी पहा आत्तापर्यंत 3 पॉईंटर सिलेक्ट केले, आता मी चौथा पॉईंटर देखील सिलेक्ट करत आहे. आणि हा माझा शेवटचा पॉईंटर सिलेक्ट केल्याच्या नंतर माझा जो फर्स्ट पॉईंटर आहे त्यावरती मी पुन्हा जाऊन क्लिक करत आहे, जेणेकरून माझा जो मेजर करण्याचा जो पॉलिगॉन आहे किंवा जो क्षेत्र आहे ते क्षेत्र बरोबर क्लोज पॉलिगॉनमध्ये कन्वर्ट झालेलं तुम्हाला दिसतंय. आता इथे थोडासा कर्व आहे, तर तो कर्व घेण्यासाठी मी हा जो मिडल पॉईंटर आहे या लाईनला थोडंसं असं बाहेर पुश करू शकतो. ओके, तुम्ही पाहू शकता तिला मी थोडंसं कर्व देखील केलेलं आहे, त्यामुळे आणखीन आपल्याला ॲक्युरेटली एरिया इथे दिसत आहे. आता तुम्ही इथे जर पाहिलं राईट हँड साईडला ह्याच्या मेजर पॉपअपमध्ये, तर इथे तुम्हाला 3615.44 स्क्वेअर मीटर हे या एरियाची साईज असल्याची दिसते. हा एरिया तुम्हाला वेगवेगळ्या परिमाणांमध्ये म्हणजे गणकांमध्ये पाहायचा असेल जसं की स्क्वेअर फीट, तर स्क्वेअर फीटमध्ये देखील 38,916 स्क्वेअर फीट इथे दिसत आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या गुगल अर्थच्या मदतीनं आणि तुमच्या